नमस्कार. भारताचे सरन्यायाधीश रमन्ना यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये जे मत व्यक्त केलं ते मत आजच्या पत्रकारितेनं खरोखरच चिंतन करावं असं आहे आणि याच विषयावर मी आता आपल्याशी चर्चा करणार आहे. मुळात सरन्यायाधीश रमन्ना हे मूळचे पत्रकार होते हे त्यांनीच स्वतः सांगितलेलं आहे. त्यांच्या आयुष्यातली पहिली नोकरी ही पत्रकारितेची होती आणि ते ईनाडू या दैनिकात काम करत होते आणि ईनाडू या दैनिकातील पत्रकारितेच्या अनुभवाच्या जोरावरच त्याच्या आधारावरच रमन्ना म्हणाले की मी पत्रकारितेवर आज काहीतरी भाष्य करणार आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम देशाचे सरन्यायाधीश बोलतायत आणि त्यांनी जे विधान केलंय म्हणजे सरन्यायाधीशांचं हे विधान सरन्यायाधीशांच्या डायसवरून नाही आहे. सरन्यायाधीशांचं हे विधान, हे वाक्य, हे मत हे कोर्टरूम मधलं नाही आहे, तर ते एका सामाजिक समारंभातलं आहे, एका पुस्तकाच्या प्रकाशनामधलं आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती पत्रकारितेविषयी जे भाष्य व्यक्त करते ते चिंतन करायला लावणारं आहे, त्यापेक्षाही आत्मचिंतन करायला लावणारं आहे पत्रकारितेच्या विषयात, असं माझं मत आहे. खरं तर पत्रकारिता म्हणून तो विषय माझ्यासारख्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या पत्रकारांनी, म्हणजे आता मला पत्रकार म्हणायचं की नाही अशी शंका आहे, कारण आम्ही यूट्यूबर्स आहोत, व्हिडिओ क्रिएटर्स आहोत, कारण यूट्यूबचे मेल तसेच येतात. यू आर नॉट जर्नलिस्ट, म्हणजे आता मी पत्रकार नाही आहे, पण तरीही माझ्या आयुष्याचा मोठा कालावधी पत्रकारितेतच गेलेला आहे. पहिली आणि शेवटची नोकरी सुद्धा पत्रकारितेतलीच आहे आणि त्या न्यायाने यावर भाष्य करणं मलाही आवश्यक वाटतं. सरन्यायाधीशांनी एक खंत व्यक्त केली आणि ते म्हणाले की पूर्वी आम्ही पेपर वाचायचो, खूप उत्सुकता असायची पेपर वाचताना की आज काय आलंय, आज कुणाची पोलखोल झाली आहे, आज कुणाला उघडं पाडण्यात आलंय. आजकाल वर्तमानपत्रात हे वाचायला मिळत नाही. एखाद्या भ्रष्टाचाराचा विषय खणून काढणे, ते समोर आणणे, हा विषय आता लुप्त पावत चाललेला आहे. आता घेतलीच तर सुपारी घेतली जाते अशी स्थिती आहे. म्हणजे हे सरन्यायाधीश नाही बोलले, मी बोलतोय. आता अशी स्थिती आहे की आता भाग सुपारीचा आलेला आहे. खरंच सरन्यायाधीशांच्या म्हणण्याप्रमाणे शोधपत्रकारिता लुप्त होत चालली आहे का? पत्रकारिता संपली आहे का? मुळात आता राजकारण्यांची बट्टीक बनलेली पत्रकारिता ही राजकारण्यांसाठीच काम करत असते. याआधी देखील पत्रकारितेला राजकारण्यांनी सहकार्य केलं नाही असं अजिबात नाही. म्हणजे याआधी सहकार्य केलेलं आहे. खूप उदाहरणं आहेत की राजकीय पक्षांचं पाठबळ आहे, राजकीय नेत्यांचं पाठबळ आहे, कुठला ना कुठला नेता त्या दैनिकाच्या उभारणीसाठी मदत करत असतोच. जसं मराठवाड्यामध्ये अजिंठा उभा करायला यशवंतरावांनी पाठबळ दिलेलं होतं, यशवंतराव चव्हाणांनी. हे पाठबळ देताना एका चांगल्या माणसांचं चांगलं दैनिक उभं राहावं, एका चांगल्या संस्थेचं चांगलं दैनिक उभं राहावं हीच त्यामागची भूमिका असते. आपल्या विचाराची पेरणी करता यावी हीच त्यामागची भूमिका असायची. पण ही मदत करताना देखील एक स्वातंत्र्य वर्तमानपत्रांना दिलेलं असायचं आणि त्या स्वातंत्र्यावरच ही सगळी पत्रकार मंडळी काम करत असायची. आजकाल राजकारण्यांच्या आधारावर उभारलेली वर्तमानपत्र ही राजकारण्यांचेच पोवाडे गाण्यासाठीची असतात की काय असा प्रश्न पडतो. एवढंच काय, राजकारण्यांनी आपली आपली स्वतःची वर्तमानपत्र देखील सुरू केलीच की हो. म्हणजे मुळात त्यांचा उदो करण्यासाठीच आहे असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वर्तमानपत्र दरडांच्यासाठी वापरलं जातं. म्हणजे जवाहरलाल दर्डा असोत की राजेंद्र दर्डा असोत की विजय दर्डा असोत, त्यांच्या राजकीय उत्थापनेसाठी याचा वापर झालाच की. काही यशस्वी झाले, काही अयशस्वी झाले. नारायण राणेंनी मुंबईत प्रहार चालवलाच आणि रडत पडत का असेना लातूरमध्ये विलासराव देशमुखांचं पुरोगामी विचाराचं एकमत नावाचं एक दैनिक चालतच आहे. काहीही करून, म्हणजे कोणी तर आमदार होण्यासाठी सुद्धा दैनिक सुरू करतं. अर्थात ते आमदारही होत नाहीत आणि दैनिकही चालत नाही हा भाग वेगळा. म्हणजे एकाचा औरंगाबादेतला आदर्श प्रयोग आमदार होण्यासाठीचा फसला आणि दुसऱ्याने आणखी एक आजचं उद्यावर ढकलून दैनिक सुरू केलं. आपल्या राजकीय इच्छांना, महत्वाकांक्षांना मूर्त रूप देण्यासाठी म्हणून दैनिकं काढणारी राजकारणी देखील निघाली आणि त्यासोबत आपल्या दारात अशा खुशमस्कऱ्यांची फौज असली पाहिजे, आपलं चांगलं येणाऱ्यांची फौज असली पाहिजे म्हणून देखील राजकारण्यांनी अशी
पत्रकार सांभाळायला सुरुवात केली. सरकारच्या विरोधात लिहायचंच नाही, कारण सरकारच्या विरोधात लिहिलं तर अपेक्षित काही ते मिळत नाही, आणि अपेक्षित काही देणार नसेल तर मग मात्र सरकारच्या विरोधात लिहायचं आणि त्याला दुसऱ्या अन्य पक्षाची मदत त्यात करायची. जेव्हा पत्रकारांच्या मधून विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर खासदार आमदार मंडळी जाऊ लागली पक्षाकडून, तेव्हापासून जे मंडळी आधी आपल्या वर्तमानपत्राच्या पंढरीचे वारकरी होते ते पुढे सोनिया पंढरीचे वारकरी होऊ लागले. मी कुमार केतकर यांच्याविषयी बोलतोय. कधी कुमार केतकर राज्यसभेवर काँग्रेसकडून जातात तर कधी राऊत शिवसेनेकडून जातात. कधी विधान परिषदेवर एखाद्या पत्रकाराची नियुक्ती होते तर कधी राज्यसभेवर एखाद्या पत्रकाराची नियुक्ती होते. पत्रकार जेव्हा अशी विधान परिषद आणि राज्यसभा घेऊ लागतात तेव्हा लक्षात येतं की आता लेखणी ही त्या त्या राजकीय पक्षासाठी चालू लागलेली आहे. अशी सगळ्याच पक्षात मंडळी आहेत ज्यांनी आपली लेखणीच त्यासाठी चालवलेली आहे. सरकारी लाभ मिळवणे किंवा मिळाले नाहीत म्हणून, जसं आत्ता मोदींच्या विरोधात परदेशवारीत लाभ मिळत नाहीत म्हणून लिहिणारा एक वर्ग आलाय, तसा सरकारी लाभ मिळावं म्हणून देखील लिहिणारा एक वर्ग कार्यरत होता आहे असंच म्हणावं लागेल. पत्रकारांचा सोर्स आता संपलाय. पत्रकारांचे आपापले न्यूज सोर्स असायचे, तो न्यूज सोर्स आता संपलाय. आपल्या माणसांच्याकडून विश्वासानं बातमी घेणं आणि ती छापणं हा एक गुणधर्म पत्रकारांचा असावा. आयुष्यात पत्रकार आपला सोर्स कधीच डिक्लेअर करत नव्हता. जसं पोलिसांचे खबरी कधी कळत नाहीत ना, तसा पत्रकारांचा सोर्स कधी कळत नव्हता. पण आजकाल सोर्सकडून मिळालेली माहिती योग्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची स्पर्धाच जणू लागलेली आहे. म्हणूनच कदाचित पत्रकारांच्याकडं माहिती देताना लोक देखील कचरतायत, घाबरतायत. कदाचित मी एखादी माहिती देईल आणि हा त्या माहितीचा वापर अन्य लोकांना सांगून स्वतःच्या फायद्यासाठी करेल अशी भीती देखील लोकांना वाटू लागली आहे. त्यामुळे सोर्स आता मिळणं अवघड झालंय. हर्षद मेहताचा स्कॅम घाबरत घाबरत टाइम्सच्या कार्यालयात शिरलेल्या माणसांनी एका महिला पत्रकाराला सांगितला आणि तिथून सगळा हर्षद मेहताचा स्कॅम उघड झाला. असे घाबरत घाबरत येऊन विश्वासानं सांगणारे सोर्स पत्रकारांनी गमावलेत की काय असा प्रश्न देखील पडतो. पत्रकारांची वाढती संख्या, वाढती स्पर्धा, वाढत्या अपेक्षा या माहितीच्या लिकेजला कारणीभूत आहेत का हे देखील तपासलं पाहिजे. मुळात जी माहिती येते ती छापण्यासाठी चाललेली असते हे लक्षात घेतलं पाहिजे. पण घोटाळा असा झालाय की जी छापावी वाटते ती असते जाहिरात आणि जी झाकावी वाटते ती असते बातमी. पत्रकारांचा कल जाहिराती छापण्याकडे वाढला आणि बातमी झाकण्याकडे वाढला. हा एक मोठा दुर्गुण पत्रकारांना लागलेला आहे. पत्रकार म्हणून याचं आत्मचिंतन झालंच पाहिजे. पत्रकारांना आळशी करणारा आणखी एक घटक आहे, तो म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते. मी दोष देत नाहीये त्यांना. माहिती अधिकार कार्यकर्ते खरं तर पत्रकारांचंच काम करतायत. त्यांना स्वतंत्रपणे पत्रकार असा दर्जा मिळायला हवा. म्हणजे मुंबईतले अनिल गलगली काय, किंवा लातूरचे मल्लिकार्जुन भाईकट्टी काय, किंवा बीडचे ॲडव्होकेट अजित देशमुख काय, या सगळ्या माणसांनी माहितीच्या अधिकारात जी माहिती संकलित केलेली आहे ना, ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. हे माहितीचं संकलन करतात, हा अंदाज लावतात, त्याची मांडणी करतात आणि ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात. आणि पत्रकार आयती आलेली माहिती छापून टाकून हा मोठा घोटाळा उघडकीला आल्याचं सांगतात. मुळात भाईकट्टी, गलगली किंवा देशमुख जे काम करतात ते काम पत्रकारांनी करायला हवं. त्यांनी बंद केल्यामुळं माहिती अधिकार कार्यकर्ता नावाचा एक वेगळा वर्ग तयार झाला आणि त्यांना हे काम करावं लागलं. अर्थात याच्याही बाबतीत म्हणजे ही मिळालेली माहिती सुद्धा दडपण्यासाठी, दाबण्यासाठीच्या प्रक्रिया पत्रकारितेमध्ये सुरू झालेल्या आहेत. पत्रकारितेला जे संरक्षण मिळायचं ते देखील आता अशा मिळणं बंद झालंय. म्हणजे किमान गृहीत धरलेलं असायचं की पत्रकारांनी केल्यावर त्यांना काही बोलायचं नसतं. पण आजकाल सरळ सरळ मारहाणीची, तोडाफोडीची, जोडण्याची, खून करण्याची भाषा देखील वापरली जाते. कदाचित त्या हल्ल्याच्या भयानं देखील पत्रकार शांत झालेले असावेत. पण न्यायमूर्ती रमन्ना यांनी जो काही मुद्दा उपस्थित केलाय त्यामुळे एका चर्चेला मात्र तोंड फुटलंय. आणि फुटलं नसेल तर फोडलं पाहिजे. कारण पत्रकारिता जर प्रामाणिकपणे जिवंत राहिली तर आणि तरच हे सगळं नीट चालू शकेल. कारण नियंत्रण ठेवणारी कुठली तरी व्यवस्था असली पाहिजे. पत्रकारितेवरचा विश्वास उडाला,
पत्रकारितेवर काही खळं नाही असं वाटतंय, म्हणून माझ्यासारख्या 2% यूट्यूबर्सना लोकांची पसंती मिळू लागलेली आहे. पत्रकारिता सोडून देऊन इकडे येणाऱ्या माणसांना, जे यूट्यूबच्या दृष्टीनं कंटेंट क्रिएटर असो, पण लोकांच्या दृष्टीनं इन्फॉर्मेशनसाठीचं केंद्र बनत चाललंय. आणि हा खऱ्या पत्रकारितेसाठी धोक्याचा इशारा आहे. मुळात हा इशारा पत्रकारितेने आधीच समजायला हवा होता, तो समजला नाही आणि इथेच खरी गडबड झाली आहे. न्यायमूर्ती रमन्नांच्या या विधानावरती पत्रकार मंडळी गांभीर्याने विचार करतील एवढीच अपेक्षा ठेवूया. धन्यवाद.